नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर महासागरच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला या यशवंत स्टेडियम मध्ये कशा पद्धतीचे आंदोलन होतात हे थोडक्यात दाखवायचं आहे। आपण हे पाहतो, ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ह्या मबीएमच्या नुसार म्हणजे सीआरच्या साधनानुसार त्यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावं या मागणीसाठी या महिला या ठिकाणी आल्या आहेत। म्हणजे आपण पाहतोय की जवळपास हजारो आंदोलक या ठिकाणी आले आहेत। आज खरं तर अधिवेशनाचा हा 5वा दिवस आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यानंतर या ठिकाणी आंदोलन नारेबाजी वगैरे व्हायला नाही पाहिजे होती असं असतानाही आता आंदोलक या ठिकाणी ऐकत नाहीत। आंदोलक या ठिकाणी आंदोलन करत असताना नारेबाजी करत इथून निघाले आहेत आणि बरेचसे आंदोलक हे विधान भवनावरती आपला मोर्चा घेऊन जात आहेत आणि असं असताना विधान भवनकडे येणारा प्रत्येक रस्ता हा ब्लॉक करण्यात आला आहे, बॅरिकेड लावण्यात आले आहेत। पोलीस प्रशासन मात्र हे आंदोलकांना तिथपर्यंत जाऊ देत नाही। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या जनतेनं हे सरकार निवडून दिलं त्या जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी सरकारचा कुठलाही मंत्री, संबंधित मंत्री या ठिकाणी येत नाही आणि त्याच्याचमुळे त्या आंदोलकांना खरंच न्याय मिळतं का हे पाहणं देखील गरजेचं आहे। कारण आपण पाहतोय की आज हे जे अधिवेशन आहे हे केवळ 8 दिवसाचं अधिवेशन ठेवण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये देखील रविवारी हे अधिवेशन सुरू आहे। पण या अधिवेशनाचा नेमका अर्थ काय हे पाहणं गरजेचं आहे। कारण या अधिवेशनामध्ये पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे अधिवेशन असतं, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन असतं। पण असं असतानाही जी जनता या ठिकाणी आली आहे, ज्या आपण पाहतोय की मागच्या साईडला ज्या पद्धतीने हे यशवंत स्टेडियमचे छोटंसं गेट आहे आणि आपण पाहतोय की ह्या गेटमध्ये छोटंसं गेट आहे आणि हे सगळे आंदोलक या ठिकाणी जात आहेत। याच्यामध्ये चेंगराचेंगरी देखील होऊ शकते आणि आपण पाहतोय की पोलीस बल जे आहे, पोलीस प्रशासन या ठिकाणी कमकुवत थोडंसं कमी पडतंय का काय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। आपण पाहतोय हे सगळं जो यशवंत स्टेडियम आहे हे तुडुंब भरला आहे आणि ह्या सगळ्या महिला या ठिकाणी आपले बोर्ड्स घेऊन आंदोलनासाठी आल्या आहेत आणि या सगळ्यांचं या ठिकाणचं हे आंदोलन जे आहे याला खरंच सरकार ऐकेल का? प्रत्येकाला दरवर्षी वाटतं की या अधिवेशनामध्ये आम्हाला न्याय मिळेल, पण यांना न्याय मिळतं का हे पाहणं देखील गरजेचं आहे। आपण पाहतोय की हे सगळे नारेबाजी करतायत आणि अशामध्ये देखील आपण या सगळ्या महिलांना आपण पाहत असताना एक कळतं की हे सगळे महिला आता विधान भवनावरती आपला मोर्चा घेऊन जाण्यासाठी आल्या आहेत। पण असं असताना या सगळ्या महिलांना या ठिकाणी सरकार न्याय देते का हे पाहणं गरजेचं आहे। तर आपण पाहतोय महासागरच्या माध्यमातूनचे हे दृश्य आहेत, कशा पद्धतीने ह्या सगळ्या महिला या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आल्या आहेत। आज आम्ही आलो होतो यशवंत स्टेडियम या ठिकाणी। खरं तर यशवंत स्टेडियम हे आज तुडुंब भरलं आहे ते आंदोलकांनी, कारण आज अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी हजारो आंदोलक या ठिकाणी आले आहेत। आपण पाहताय की वर ज्या पद्धतीने आंदोलक चालले आहेत आणि यासाठी जवळपास 10,000 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आला आहे आणि खरं तर पोलीस यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतील काय पाहणं गरजेचं आहे। कारण पाहायला गेलं तर विधान भवनकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत, बॅरिकेड लावला आहे, त्यामुळे आंदोलक वर्ग आपलं निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। पण असं असताना देखील आपण पाहतोय की पोलीस पहारा या ठिकाणी कडोकट आहेत आणि जवळपास बघायला गेलं तर हजारो पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि हे काही आंदोलक हे विधान भवनावरती देखील आंदोलन करतानाचं चित्र असताना पोलीस प्रशासन त्यांना कशा पद्धतीने रोखतं आणि प्रत्येक आंदोलकाला न्याय मिळतं का? प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आजच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा।